मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जे आंतरवाली सराटी या ठिकाणी उपोषण सुरू आहे। आज आपण बघू शकतो की या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांनी महाराष्ट्रभरातील मराठा समाजाची या ठिकाणी महत्त्वपूर्ण बैठक बोलवलेली आहे। या बैठकीमध्ये मनोज जरांगे पाटील आपली भूमिका स्पष्ट करणार आहे। या पुढील आंदोलनाची दिशा सुद्धा या ठिकाणी ठरवली जाणार आहे। आपण बघू शकतो की महाराष्ट्रभरातून या ठिकाणी आता कार्यकर्ते या ठिकाणी आता दाखल व्हायला सुरुवात झालेली आहे। संपूर्ण मराठा समाजाचे जे कार्यकर्ते आहेत ते महाराष्ट्रभरापासून या ठिकाणी आता दाखल व्हायला सुरुवात झालेली आहे। मनोज जरांगे पाटील पुढील आंदोलनाची भूमिका या माध्यमातून स्पष्ट करणार आहे। त्याचबरोबर आपण बघू शकतो की सगळीकडे या ठिकाणी जे आंदोलन स्थळ आहे या ठिकाणी चोही बाजूने या ठिकाणी मंडप टाकण्यात आलेला आहे। मोठ्या प्रमाणात या ठिकाणी व्यवस्था करण्यात आलेली आहे। एकंदरीत संपूर्ण महाराष्ट्रातून या ठिकाणी कार्यकर्ते येणार असल्यामुळे या ठिकाणी आपण बघू शकतो की पूर्ण पाणी असेल, बसण्याची व्यवस्था असेल या ठिकाणी करण्यात आलेली आहे। आज मनोज जरांगे पाटील संपूर्ण मराठा समाजासमोर आपली भूमिका स्पष्ट करणार आहे। त्याचबरोबर अजय बारसकर यांनी केलेल्या आरोपांना सुद्धा या ठिकाणी ते मनोज जरांगे पाटील उत्तर देणार आहेत। त्यामुळे या संपूर्ण बैठकीकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे। लक्ष्मण सोळुंके, साम टीव्ही न्यूज, आंतरवाली सराटी। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।